तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। सलग 3 दिवस सुट्ट्या असल्याने लोक घराबाहेर पडले नाहीयेत। 2 तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली पाहायला मिळते आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांब रांगा लागल्यात। 3 सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबईकर मोठ्या संख्येने लोणावळ्याच्या दिशेने निघालेले आहेत, तर काही जण गावी जाण्यासाठी निघालेले आहेत कारण मुलांना सुट्ट्या लागल्या। तर सकाळपासूनच वाहतूक ही धीम्या गतीने सुरू होती, मात्र आता 2 तासांपेक्षाही अधिक वेळ झालाय। मात्र तरीही मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी आहे, प्रचंड जाम आहे। तर खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसलाय। या वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे 2 तासांहून जास्त काळ अडकून बसल्या होत्या। सुप्रिया सुळे यांनी काही व्हिडिओ सुद्धा तयार केलेत आणि या व्हिडिओमध्ये मी 2 तासांपासून वाहतूक कोंडीत अडकली आहे असं त्या सांगतायत। शिवाय त्या शेजारी असलेल्या वाहन चालकांशी सुद्धा गप्पा मारताना दिसतायत। नमस्कार। गेले 2 तास आम्ही सगळे खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून हो, कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले। दिवस स्पेशल। जय महाराष्ट्र। कितना टाइम, किती वेळ अडकलाय? 7 वाजता निघालो तुम्ही पण। तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं? आंबा एक मिनिट। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। यशपाल सोनकांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। यशपाल, एकीकडे आपण बघतोय की खासदार सुप्रिया सुळे सुद्धा अडकलेले आहेत। 2 तास झाले त्या फार काही पुढे सरकू शकलेल्या नाहीयेत। अनेक त्यांच्याबरोबर असे प्रवासी आहेत। सध्याची काय नेमकी स्थिती आहे? प्रज्ञा, खरं तर मुंबईकडून पुण्याकडे येणारी जी वाहतूक आहे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर ही आत्ता मोकळी झालेली आहे। गेल्या 3 ते 4 तासापासून प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जवळपास 5 ते 7 किलोमीटर खोपोली टोल नाक्यापर्यंत रांगा होत्या। आत्ता थोडीशी मूव्हमेंट आहे। एकूणच सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे नागरिकांनी गावी जाणं पसंत केलेलं आहे। काही जण लोणावळा आणि खंडाळा या परिसरात फिरायला येतात आणि त्यामुळे कुठेतरी ही वाहनांची गर्दी आता हे झालेली आहे। आणि दरम्यानच्या काळामध्ये आता मिसिंग लिंकचं देखील उद्घाटन असल्यामुळे एकेरी वाहतूक चालू आहे। पलीकडून वाहतूक बंद आहे पुण्याकडून मुंबईला येणारी, त्यामुळे ती वळवण्यात आलेली आहे दुसरीकडे। आत्ता सध्या 5 ते 6 किलोमीटर अशा रांगा या ठिकाणी लागल्याचं आपल्याला दिसून येतंय। नागरिकांच्या आतोनात हाल होत आहेत। काही गाड्या बंद पडलेल्या आहेत। ओव्हरहीट झाल्यामुळे गाड्यांचं इंजिन गरम झाल्यामुळे गाड्या बंद पडत आहेत। त्यामुळे सुद्धा पोलिसांची कसरत होती आहे की ह्या वाहतुकीला कसं नियमित करावं, कारण की आता VVIP मूव्हमेंट या ठिकाणी होणार आहे। एक्सप्रेस हायवेवर अनेक मंत्रीगण येणार आहेत, ते सुद्धा वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत। खासदार सुप्रिया सुळेंनी सकाळीच ट्विट करून या संदर्भात माहिती दिली, परंतु अनेक मंत्री या ठिकाणी अडकलेले आहेत, अनेक नागरिक अडकलेले आहेत। एकूणच ही परिस्थिती आता सध्या कुठेतरी सुरळीत होताना दिसते, कारण की आता वाहतूक थोडीशी मूव्हमेंट आहे। ही जवळपास 3 ते 4 तासाच्या कोंडीनंतर आता खऱ्या अर्थाने ती थोडीशी मूव्हमेंट झालेली आहे, परंतु एकूणच नागरिकांना त्रास झाल्याचं चित्र आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र हा त्रास जो आहे हा पुढचा किती काळ चालू राहील हे मात्र सांगणं कठीण आहे, कारण अर्थातच VVIP त्या ठिकाणी आता दाखल होतील। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।